Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda. हाय गाइस, मी जगदीश, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी चाललो आहे ठाण्यामध्ये एका मंदिरामध्ये. तर कोणत्या मंदिरात चाललो आहे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर समजणार आहे. आणि आपले जे ब्लॉग आहेत ते एवढे दिवस आले नाही, 2-3 दिवस, तर आपल्या मोबाईलचा थोडा इश्यू झाला होता. तर आता सॉल्व झालेला आहे. आता रोज आपले व्हिडिओ येत जाणार आहे. सर्वांनी चॅनलवर नवीन असतात ते चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर मंडळी भेटूया चला. तर मंडळी मी निघालो होतो, आता आलो होतो इथे बघू शकता पेट्रोल पंपमध्ये किती मोठी गर्दी होती, बापरे. आणि मी नंतर पेट्रोल भरलं आणि हवा पण भरली. आणि मग तुम्ही जर या मंदिराकडे येत असाल तर तुम्ही ठाणे स्टेशनपासून 96 नंबरची बस घेऊन इथे येऊ शकता. मनोरमा नगर या परिसराचं नाव आहे. आणि हे तुम्ही बघू शकता सिद्धेश्वर विश्वनाथ मंदिर या मंदिराचं नाव आहे. खूप जुनं मंदिर असं आहे. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, ठाण्या वेस्टमध्ये आहे. आणि हा जो सरळ रोड जातो तो बसस्टॉपजवळ जातो. बसस्टॉपवरून हे 5-10 मिनटाच्या अंतरावर ते सरळ सरळ आलं तर मंदिर दिसणार आहे. तर मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी बघूया. प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता, गणपती बाप्पाची मूर्ती दिलेली आहे इथे. तर मंडळी हे मंदिर खूप जुनं आहे. माननीय श्री संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं. आणि हे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर, मंदिर किती सुंदर आहे, शांत आहे सर्व. इथे दर्शन घेऊन मला खूप छान वाटलं. नंदी महाराजांचे दर्शन घेतले मी. नंतर मग इथे महादेवाचे देखील दर्शन आपण घेतलेले आहे. तर मंडळी माता पार्वतीचे पण दर्शन झालेले आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे तुम्ही बघू शकता की त्रिशूल असं वरती तुम्ही बघू शकता. आजूबाजूचा परिसर. इकडे काही सूचना दिल्या आहेत. कृपया दीपक अगरबत्ती पीपल के पास लगाए जलाए. आणि इथे बघू शकता गंगाजीचं पण दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि बोला हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि फक्त महादेवाचंच नाही तर इथं श्री श्यामजीचं पण दर्शन झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता राधाकृष्णाची मूर्ती देखील आहे. तर तुम्हाला इथे नक्कीच यायला पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. खूप जुनं असं मंदिर आहे, तुम्ही पण नक्कीच या. आणि मी पण आलो होतो, हे बघू शकता इथे. आणि इकडे बघू शकता गणपती बाप्पा आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप छान दर्शन झालेलं आहे मंडळी, नक्कीच या मंदिरामध्ये. आणि खूप छान वाटणार आहे तुम्हाला पण. खूप जुनं असं मंदिर आहे. तर मंडळी मी घरी आलेलो आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच करा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करत जावा. हे चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. काळजी घ्या. बाय बाय.